नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी रेल्वेकडून मोठी भरती आलेली आहे. ज्या मुलांना रेल्वेमध्ये नोकरी करायची आहे, अशा मुलांना सुवर्ण संधी या ठिकाणी आलेली आहे. ग्रुप डी पदासाठी या ठिकाणी भरती होत आहे. या भरतीचा आपण जर विचार केला तर जवळजवळ 22,000 जागा या ठिकाणी रेल्वे भरणार आहे, असं रेल्वेकडून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. शॉर्ट नोटिफिकेशन रेल्वेची या ठिकाणी आलेली आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी जे फॉर्म चालू होतो आहे, फॉर्म भरायला सुरुवात होती आहे 21 जानेवारी 2026 या ठिकाणी फॉर्म सुरू होत आहेत आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे 20/2 म्हणजे 20 फेब्रुवारी 2026ला रात्री 12 वाजतापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात. मग साधारणतः 1 महिना तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायला त्यांनी दिलेला आहे. या ठिकाणी वय पण सांगितलं आहे की ज्या मुलांचं वय 18 पासून ते 33 वर्षापर्यंत आहे, असे मुले या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. तर लक्षात ठेवा मित्रांनो, हा फॉर्म या ठिकाणी जे रेल्वेचे 18 झोन आहे, या 18 झोनमध्ये हा फॉर्म तुम्ही भरू शकतात. ज्यामध्ये अहमदाबाद आहे, अजमेर आहे, बँगलोर आहे, भोपाळ आहे, भुवनेश्वर आहे, मुंबई आहे, गुवाहाटी आहे, पटना आहे. या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकतात. तर मित्रांनो, फॉर्म कसं भरायचं तर या ठिकाणी RRBची जे वेबसाईट आहे, rrb.gov.in या साईटवर जायचं आहे आणि त्या ठिकाणी या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. मित्रांनो, अतिशय महत्त्वाची आणि सोपी एक्झाम आहे. सिलेबस जर तुम्ही विचार केला तर या ठिकाणी गणित आहे, बुद्धिमत्ता आहे आणि या ठिकाणी जनरल GS त्याला आपण या ठिकाणी म्हणू शकतो. इंग्लिशमध्ये विचारलं तर मॅथ, रिझनिंग आणि GS. बघा या ठिकाणी 35 मार्क गणितामध्ये विचारले जातील आणि 35 मार्क बुद्धिमापनमध्ये विचारले जाणार आहात आणि 50 मार्क तुम्हाला जनरल सायन्सवरती, म्हणजे यामध्ये इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, त्यानंतर विज्ञान, चालू घडामोडी यावरती प्रश्न विचारणार आहे. हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स त्यामध्ये आणि सायन्स या ठिकाणी विचारणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, लवकर या ठिकाणी फॉर्म भरा. 21 तारखेला या ठिकाणी फॉर्म सुरू होणार आहे. लवकरात लवकर जर फॉर्म भरलं तर तुम्हाला जे सेंटर आहे तुमचं चॉईसचं सेंटर मिळेल आणि जर तुम्ही फॉर्म लेट भरला तर तुम्हाला या ठिकाणी तुमचं चॉईसचं सेंटर मिळत नाही मित्रांनो. त्यामुळे लवकर फॉर्म भरा, 21 तारखेलाच भरा मित्रांनो. महिलांसाठी या ठिकाणी फी असणार नाही, महिलांना फ्रीमध्ये फॉर्म भरता येणार आहे आणि SC ST जर कॅन्डिडेट असतील तर यांनासुद्धा या ठिकाणी फी भरायची गरज नाही आहे. ओके मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला आमच्या चॅनल आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा मित्रांनो. धन्यवाद.